सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून याचा संबंध E85 इथेनॉल इंधनाशी असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे इथेनॉल इंधनाबाबत आता चर्चा रंगली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। भारतात आता 100% इथेनॉल म्हणजेच E100 इंधन वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे। फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित वाहनांमध्ये 100% इथेनॉल वापरण्याच्या प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे। भारतासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरणार आहे, कारण भारत दरवर्षी सुमारे 22 लाख कोटी रुपयांचं जीवाश्म इंधन आयात करतो। मात्र पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण वापरल्यामुळे देशाचे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचल्याचा केंद्र सरकार दावा करत आहे। नितीन गडकरी यांच्या मते पुढील काही महिन्यांमध्ये टोयोटा, सुझुकी, MG आणि हुंदाई सारख्या कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहनं बाजारात आणू शकतात। म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे। मात्र राहिला प्रश्न व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुंग्यांचा आणि इथेनॉलचा, तर त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। आता तुम्हाला काय वाटतं, इथेनॉल खरंच पेट्रोलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी लोकमतला आत्ताच फॉलो करा।